नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। सकाळी उठल्या क्षणी नाश्त्याला काय बनवायचं ते सुद्धा एकदम हेल्दी आणि पौष्टिक असायला पाहिजे आणि तितकं टेस्टी सुद्धा असायला पाहिजे। सहसा आपण इडली, डोसा, ढोकळे असे आंबवलेले पदार्थ बनवत राहतो। त्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर रेसिपी बनवण्यासाठी मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजेच की रागीचं पीठ घ्यायचं आहे 1 वाटी। ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे। अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या, त्याच्यानेच माप घ्यायचं आहे, म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देतो। आता सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे, म्हणजेच की 1 कप नाचणीच्या पिठासाठी आपल्याला अर्धा कप रवा पाहिजे। आता नाश्त्यामध्ये आंबूस चव येण्यासाठी म्हणजे थोडासा आंबटपणा वाढला की चवीला एकदम भन्नाट होतो हा नाश्ता। त्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे आंबट दही घेत आहे। जास्त दही आंबट आहे म्हणून इथे 2 ते 3 चमचे घेत आहे। तुम्ही कमी आंबट दही वापरत असाल तर अर्धी वाटी दही वापरलं तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। दही ह्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे। तुम्हाला दही वापरायचं नसेल तर अर्धा ते 1 लिंबाचा रस वापरला तरी चालेल, किंवा दही आणि लिंबू न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। पण थोडासा आंबटपणा वाढला की नाश्ता एकदम चवीला चांगला बनतो, शिवाय खाताना गळ्यात अडकणार नाही। म्हणून इथे दही किंवा लिंबाचा वापर नक्की करा। तर मंडळी, दही असं चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव केलं की दह्याचा गुठळ्या पडत नाही, म्हणून अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे दही या पिठामध्ये एकजीव करायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण रवा आणि नाचणीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अगोदर आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे, किंवा 1 वाटी पाणी घ्या आणि थोडं थोडं पाणी असं टाकून आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकलं की बॅटरचा गुठळ्या अजिबात पडत नाही। तुम्हाला रागीचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ वापरलं तरी चालेल, किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल। तर मंडळी पाहू शकता, थोडं थोडं पाणी वापरून असं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार केलेलं आहे। आता पाण्याचं प्रमाण किती वापरायचं ते सुद्धा महत्त्वाचं आहे। ह्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही। तुम्ही वाटलं तर अंदाजे पाणी वापरू शकता, पण मी तुम्हाला परफेक्ट पाणी सांगतो। ज्या वाटीने सर्व जिन्नसांचे माप घेतलं त्याच वाटीने 1.25 वाटीपर्यंत पाणी लागणार। आता ह्या बॅटरला आपल्याला 2 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे। पीठ एकदम हलकं फुल करून घ्यायचं आहे। असं 2 मिनिटापर्यंत पिठाला फेटून घेतलं की पीठ मस्त हलकं फुल होतं आणि नाश्त्यात जाळी पडण्यास जास्त मदत होते, म्हणून फेटून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आता ह्याच्यामध्ये रवा वापरला आहे आणि नाचणीचं पीठ सुद्धा आहे। तर पीठ चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी इथे आपल्याला एक 8 ते 10 मिनिटं झाकण लावायचं आहे, जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे सेट होणार। आता खमंग नाश्त्यासाठी आपण खमंग चटणी बनवूया। त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला अगोदर 2 चमचे शेंगदाणे टाकायचे आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत, आणि सोबतच 1 चमचा उडदाची डाळ। आता ह्या दोन्ही जिन्नसांना गॅसला मंद ठेवून 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये 1 चमचा चण्याची डाळ टाकलं तरी काही हरकत नाही, तुमच्याकडे उडदाची डाळ नसेल तर। फक्त 1 मिनिटापर्यंत किंवा 40 ते 50 सेकंदापर्यंत परतून झालं की डाळ आणि शेंगदाण्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता तिखटपणासाठी इथे आपल्याला 2 लाल सुक्या तिखट मिरच्या वापरत आहे, सोबतच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व 1 चमचा जिरे टाकायचा आहे। आणि पुन्हा या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतून घ्यायचं। जिरे आपल्याला नंतर टाकायचे आहेत, कारण की जिरे अगोदर टाकले की ते जळण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून नंतरच जिरे टाकायचे आहेत। फक्त 40 ते 50 सेकंद परतून झालं की इथे पुन्हा आपल्याला 2 चमचे नारळाची पावडर टाकायची आहे। तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर सुकं खोबरं किसून टाकलं तरी चालेल। 1 चमचा सफेद तीळ। आता संपूर्ण जिन्नसांना पुन्हा 40 ते 50 सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे। टप्प्याटप्प्याने सर्व जिन्नस असं परतून घेतलं की ओव्हर कुकिंग होत नाही, म्हणजे कोणतीही जिन्नस जास्त प्रमाणामध्ये भाजले जात नाही ना ते जळतात। एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये कच्चेपणाही जातो आणि परफेक्ट भाजले सुद्धा जातात। तर मंडळी, सर्व जिन्नसांचा चांगल्या प्रकारे कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे। लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मसाला थंड झाला की संपूर्ण मसाला या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला फ्लेवर आणि चव चांगली येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि अर्धा चमचा रंग चांगला येण्यासाठी लाल काश्मीरी तिखट वापरायचे आहे। तिखट नसते, रंग चांगला येण्यासाठी आहे। अगोदर ह्या जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या, मगच ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाका आणि तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्या पद्धतीने ह्याला वाटून घ्यायचं आहे। तर मंडळी, चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे।
ह्या प्रमाणामध्ये मी चटणी घट्ट ठेवलेली आहे. तुम्ही वाटलं तर ह्यापेक्षा पातळ सुद्धा ठेवलं तरी चालेल. चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवतो. तर मंडळी, इथे नाश्त्यासाठी आपल्याला एक फोडणी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला पॅन मध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि सोबतच 1 चमचा उडदाची डाळ आणि ह्या दोन्ही जिन्नसांना ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅसला आपल्याला मंद ठेवायचा आहे. ओव्हर कुकिंग होऊ देऊ नका, म्हणजेच की डाळ जास्त प्रमाणे लाल व्हायला नाही पाहिजे. हलकासा ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत अगोदर आपल्याला परतून घ्यायचं आहे. असं काही सेकंद डाळीला परतून घेतलं की यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायचे, फ्लेवर चांगला येईल. आणि सोबतच काही कढीपत्त्याचे पानं असं चिरून टाकायचे आहेत, म्हणजेच की कापून टाकायचे आहे. आणि पुन्हा आपल्याला फक्त चमचा चालून घ्यायचा आहे, जेणेकरून कढीपत्त्याचा आणि हिंगचा फ्लेवर ह्याच्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा तडका तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच की फोडणी तयार करून घ्यायची आहे. आणि थोड्या वेळ आपण ह्याला थंड सुद्धा करून घेऊ. तर नाश्ता जास्त पौष्टिक होण्यासाठी ते मी दुधी घेतलेली आहे. पाव किलो दुधी आहे आणि पूर्ण दुधी लागणार नाही बरं का. अगोदर आपल्याला मार्केटमधून दुधी आणली की ह्याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मंडळी, दुधीचं साल काढून झालं की ह्या दुधीला आपल्याला किसून घ्यायचं आहे. बारीकवाली किसणीने किसून घ्या किंवा मोठ्या किसणीने किसून घ्या. पण दुधीची साल काढल्यानंतर आपल्याला ह्याच्यामधल्या बिया काढायची काहीच गरज नाही, कारण की दुधी एकदम कवळी आहे. दुधीला कधीही तुम्हाला किसताना पाण्यामध्येच किसायचं आहे, कारण की दुधी लवकरात लवकर काळी पडते, म्हणून पाण्यामध्ये किसून घ्या. तर मंडळी, आपण पाहू शकता जितकी दुधी मला लागते तितकी दुधी मी किसून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये असं किसल्यामुळे अजिबात काळी पडलेली नाही. आता काय करायचं, ह्याच्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला असं काढून घ्यायचं आहे, असं हाताने पिळून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनिटं झाली की झाकण काढायचं आहे आणि किसून घेतलेली दुधी या बॅटरमध्ये टाकायची आहे. संपूर्ण दुधी टाकायची आहे बरं का. असं संपूर्ण दुधी टाकली. आणखीन नाश्ता पौष्टिक होण्यासाठी इथे मी अगोदरच भाज्या कापून घेतलेल्या आहेत. थोडीशी ढोबळी मिरची आहे बारीक कापून घेतलेली आहे, टमाटर आहे बारीक कापून घेतलेला आहे, एक लहान आकाराचा कांदा आहे बारीक कापून घेतलेला आहे, थोडंसं आपल्याला गाजर बारीक कापून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता किंवा फक्त तुम्ही दुधीचा वापर करून सुद्धा हा नाश्ता बनवू शकता. पण लहान मुलांना भाज्या खायची सवय होईल म्हणून मी इथे भाज्या वापरत आहे. आता नाश्त्याची चव वाढण्यासाठी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट किंवा अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट वापरलं तरी चालेल. तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर वापरायची आहे. आता सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. फक्त तुम्ही हा नाश्ता दुधी न वापरता सुद्धा रागीच्या पिठाने सुद्धा बनवू शकता. आणि रागीचं पीठ सर्वांनाच माहिती आहे किती पौष्टिक असतं. ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना वजन कंट्रोल करायचं आहे किंवा डाएटमध्ये कोणत्या नवीन पदार्थाचा समावेश करायचा असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या रोजच्या डाएट प्लॅनमध्ये ही रेसिपी तुम्ही बनवून खाल्ला तर तुम्हाला नक्कीच फरक दिसेल, तर मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. असं सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालं की यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेली फोडणी पूर्ण ह्या नाश्त्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव करायचे आहेत. तर मंडळी, ह्याच्यामध्ये तेल वापरल्याने नाश्ता एकदम मधून मऊ होतो, म्हणून इथे फक्त आपल्याला तेल नाही वापरायचं आहे. त्याच्याबरोबर ही फोडणी बनवणंही महत्त्वाचं आहे. त्याच्याने नाश्ता सुद्धा एकदम जास्त टेस्टी होतो. तर असं चांगल्या प्रकारे बॅटर तयार झालेला आहे. आता हा नाश्ता मधून एकदम मस्त जाळी पडण्यासाठी आणि टम्म फुगण्यासाठी इथे मी 1 चमचा इनो वापरत आहे. तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरलं तरी चालेल किंवा बेकिंग सोडा वापरलं तरी चालेल. आता अर्धा चमचा आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जास्त जोर लावून ह्याला फेटून घेऊ नका, हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. नाहीतर काय होणार, इनोचा ॲक्टिव्हनेस निघून जाईल. म्हणून हलक्या हाताने ह्याला फेटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अगोदर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर असं बॅटर तुम्ही तयार करून रात्रभर भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही. मस्त सकाळी पीठ आंबलं जातं. इथे आप्पे पॅन घेतलेला आहे आणि या आप्पे पॅनाच्या प्रत्येक खाण्यामध्ये 1-1 थेंब तेल टाकायचं आहे आणि असं कट टू कट आपल्याला बॅटर भरायचं आहे. किंवा कट टू कट भरायचं नसेल तर थोडीशी मोकळी जागा तुम्ही ठेवू शकता. तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर तुम्ही इडली स्टीमरमध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता किंवा इडली स्टीमर सुद्धा नसेल तर एखादी लहानशी वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही नाश्ता तयार करू शकता. आता इथे आपल्याला आप्पे पात्रामध्ये नाश्ता भाजून घ्यायचा नाही, म्हणजे आप्पे बनवायचे नाहीत बरं का. त्याचे असं कढाईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घ्यायचं आहे किंवा अर्ध्या कढाईमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे. आणि मगच आपल्याला हे आप्पे पात्र या कढाईवर असं ठेवायचं आहे. झाकण लावायचं आहे. एक 8 ते 10 मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून वाफवून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनिटं झालेले, झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता बरोबर हे वाफले गेले आहेत. फक्त हे जास्त टम्म फुगत नाही. याचं कारण असं की आपण जास्त प्रमाणात भाज्या वापरल्यामुळे हे जास्त फुगलेले नाहीत, पण मस्तपैकी वाफले गेले आहेत आणि मधून सुद्धा जाळीदार झाले असतील. अशाच पद्धतीने आता उरलेले आपण नाश्ते वाफवून घेऊ आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ.
तर मंडळी, तुम्ही रागीचे लाडू किंवा रागीचे भरपूर पदार्थ खाल्ले असतील किंवा बनवले असतील, पण एकदा ही रेसिपी ट्राय करा. कमी तेलामध्ये बनलेली जबरदस्त हाय प्रोटीन टेस्टी रेसिपी एकदा भेटली की नक्की तुमचा डायबिटीज आणि वजन कंट्रोल होईल. आणि हा नाश्ता आणखीन चविष्ट होण्यासाठी इथे मी फोडणीच्या पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. सोबतच चिमूटभर आपल्याला जिरे टाकायचे आहेत आणि चिमूटभर सफेद तीळ टाकायचे आहे आणि शेवटी थोडेसे कढीपत्ता. आणि चांगल्या प्रकारे ह्याला असं पॅनमध्ये चमच्याने परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या मसाल्यांचा कच्चेपणा संपूर्ण निघून जायला पाहिजे. तुम्हाला हा तडका नाही बनवायचा असेल तर काही हरकत नाही, पण चवीला एकदम बेस्ट होतो. जितका दिसायला सुंदर आहे तितका चवीला जबरदस्त आहे. लहान मुलंच काय, मोठे देखील आवडीने खातील आणि डब्याला सुद्धा घेऊन जातील. जसं आपण ढोकळ्यावर परतवतो ना फोडणी बनवून, तसं परतवून घ्यायचं आहे. दिवसभर जरी हा बंद डब्यामध्ये राहिला, जसाचा तसा एकदम नरम आणि टम्म फुगलेला राहील. असं चांगल्या प्रकारे नाश्त्याला वरतून असं फोडणी पसरून घेतली की आता मी ह्याला तुम्हाला तोडून दाखवतो. मस्त असा मऊ लुसलुसीत झालेला आहे आणि मधून मस्त अशी जाळी पडलेली आहे. भाज्या सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. तर मंडळी, आजची ही हाय प्रोटीन टेस्टी नाश्त्याची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये.